मागच्या लेक्चरला आपण जनगणनेची माहिती घेतली होती. आपण हे बघतो आहोत की लोकसंख्या भूगोलात जी आकडेवारी मिळते, लोकसंख्येविषयीची जी आकडेवारी मिळते ती कुठून कुठून मिळते. कारण लोकसंख्या भूगोलाचा जो अभ्यास असतो किंवा लोकसंख्येचा जो पण अभ्यास असतो तो कोणत्या तरी आकडेवारीवर आधारित असतो. तर सर्वप्रथम शासन म्हणा, एखादी संस्था म्हणा, पहिले आकडेवारी गोळा करते आणि त्या आकडेवारीवरून अभ्यास करते, निष्कर्ष काढते. बरोबर आहे का नाही? समजा कोणत्या जिल्ह्यामध्ये किती लोकसंख्या आहे, पुरुष किती, स्त्री किती, याची पहिले आपल्याला आकडेवारी गोळा करावी लागते. तर त्याचं सगळ्यात पहिलं जे साधन आहे आकडेवारी गोळा करण्याचं, जे आहे जनगणना, जे आपण मागच्या लेक्चरला बघितलं, जनगणना. याच्यावर सर्वात जास्त प्रश्न येतात. आणि दुसरं जे साधन आहे त्याला म्हणतात राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण. इंग्लिशमध्ये याला NSS, नॅशनल सॅम्पल सर्वे असं म्हणतात, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण. तर शासनाला वेगवेगळ्या योजना तयार करण्यासाठी लोकसंख्येची आकडेवारी आवश्यक असते. म्हणजे समजा रेशन कार्ड आहे, लोकांना अन्न वाटायचे, म्हणजे धान्य वाटायचे, तर किती लोकसंख्येला वाटावं लागेल ते त्याला माहिती पाहिजे. किंवा शाळा काढायचे, तर किती मुलांसाठी शाळा काढावी लागेल हे त्यांना माहिती पाहिजे. म्हणजे लोकसंख्येची वेगवेगळी आकडेवारी शासनाला आवश्यक असते. मात्र ही जी जनगणना आहे ही होती 10 वर्षांनी, दर 10 वर्षांनी जनगणना होते. पण 10 वर्षाच्या आत देखील लोकसंख्या बदलत असते, कारण दरवर्षी बदलते ती लोकसंख्या. मग हा मध्ये मध्ये होणारा बदल कसं काय कळेल शासनाला? तर त्याच्यासाठी काही साधनं वापरली जातात. त्यातलं एक आहे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण. (1950) मध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण हे सुरू झालं. 1950 मध्ये हे सुरू झालं. आणि त्यासाठी काय केलं जातं की संपूर्ण लोकसंख्येची आकडेवारीने गोळा केली जाते. जनगणनेमध्ये देशामधला प्रत्येक माणूस मोजला जातो, पण राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणामध्ये सगळी माणसं मोजली जात नाही. तर त्यासाठी काही नमुने निवडले जातात. म्हणजे बघा, तुम्ही जेव्हा घरात भात शिजवतात, भात शिजवतं का नाही, तर आपण ते प्रत्येक भाताचा शिजली दाबून पाहतो, शिजला काय, शिजला काय, शिजला काय, नाही ना. आपण थोडेसे तांदूळ हातात घेतो, पाहतो शिजला, तर आपण म्हणतो शिजला. तसं पूर्ण देशातले काही गावं असतील, काही जिल्हे असतील, हे निवडले जातात, त्यांचा अभ्यास केला जातो आणि त्या अभ्यासावरून ठरवलं जातं की देशात पण अशीच परिस्थिती. बरोबर आहे काय? समजा महाराष्ट्रातले काही जिल्हे निवडले, महाराष्ट्रामध्ये समजा 35 जिल्हे, त्याच्यातले 3-4 निवडले, बिहारमधले 3-4, गुजरातमधले 3-4, मध्य प्रदेशातले 3-4, असे काही जिल्हे निवडले. तर या जिल्ह्यांचा अभ्यास केल्यावर जे निष्कर्ष येतील तेच सगळ्या देशाला पण लागू पडतील. आलं लक्षात? मग अशा रीतीने हे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण केलं जातं. म्हणजे एकच लक्षात ठेवायचं की पूर्ण लोकसंख्या अभ्यासली जात नाही, तर नमुन्याचा अभ्यास केला जातो. त्याच्यानंतर याची जी पहिली पायरी होती, पहिली पाहणी होती या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाची, ही 1950 मध्ये सुरू झाली. आणि त्याच्यासाठी एखाद्या प्रदेशातील काही कुटुंबांची निवड करण्यात आली. सगळे कुटुंब नाही, काही कुटुंबांची निवड करण्यात आली आणि त्या कुटुंबाची माहिती प्रत्यक्ष भेटून किंवा त्यांना प्रश्न पाठवायचे, त्या कुटुंबाने त्याची उत्तर लिहून त्या संस्थेला पाठवायचे. अशा रीतीने देखील ती माहिती गोळा केली जाते. आणि आजच्या काळात काही वेळा मोबाईलवरनं किंवा इंटरनेटच्या साहाय्याने देखील माहिती मिळवली जाते. आणि ही माहिती खूप प्रत्यक्ष त्या व्यक्तीकडनं आलेली असते, म्हणजे ती विश्वसनीय असते, तिच्यावर आपण विश्वास ठेवतो. म्हणजे तुमच्या गावातल्या प्रत्येक घरात जायची गरज नाही. तुमच्या गावातले समजा तुमच्या गावामध्ये 200 घर आहेत, त्यातल्या 50 घरात जर तुम्ही गेले आणि त्यांच्याकडनं माहिती घेतली, वेगवेगळे प्रश्न लिहिलेले असतात, तुमच्या घरात लोक किती, पुरुष किती, स्त्रिया किती, त्यांचं शिक्षण किती, तुमचं उत्पन्न किती, जी काही माहिती आहे, तर अशी प्रत्यक्ष प्रश्न विचारून ती माहिती गोळा केली जाते. त्याच्यामुळे ती विश्वसनीय असते. आणि या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणातून कोणती माहिती मिळते, तर आर्थिक, सामाजिक आणि लोकसंख्येच्या विविध घटकांची माहिती मिळते. आणि अशा पद्धतीने आतापर्यंत जन्म, मृत्यू, काम करणारी लोकसंख्या, श्रमशक्ती, रोजगार, बेकारी, साक्षरता, नागरीकरण, घराचा प्रकार, अपंग व्यक्ती, अशा घटकांची माहिती
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाद्वारे आतापर्यंत गोळा करण्यात आलेली आहे. जनगणनेशी जर तुलना केली तर राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण हे कमी क्षेत्रात होतं आणि जी जनगणनेमुळे माहिती मिळू शकत नाही अशा देखील माहिती या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणातून मिळू शकते. काही वेळा स्त्रियांचे आजार कोणते, कारण प्रश्न विचारताना ते अगोदरच ठरवून घेतात कोणते प्रश्न विचारायचे. जनगणनेत हे कळत नाही तिथल्या गावात स्त्रियांचे आजार कोणते, तर ते याच्यातून माहिती मिळू शकतात. घटस्फोट झालेले आहेत का किती त्या गावात, स्थलांतर कोणी करतं का, आपल्याकडे मजूर बघा शहराच्या ठिकाणी काम करायला जातात वगैरे, ते पण माहिती आपल्याला याच्यातून मिळू शकते. म्हणजे लोकसंख्येच्या समस्या सोडवण्यासाठी आणि लोकसंख्येचं धोरण आखण्यासाठी हे फार महत्वाचं असतं राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण. अजून कशातून माहिती मिळते तर नमुना नोंदणी सर्वेक्षण. नमुना नोंदणी सर्वेक्षण याच्यातून देखील लोकसंख्येविषयी माहिती मिळते. यात सॅम्पल रजिस्ट्रेशन सर्वे. तर लोकसंख्येच्या वैशिष्ट्यांच्या आकडेवारीच्या आधारे देशाचे धोरण विकासाचे आराखडे तयार केले जातात. त्यासाठी लोकसंख्येची रचना, वितरण, स्वरूप याची माहिती गोळा केली जाते, त्याचे विश्लेषण केले जाते आणि त्याच्यासाठी नमुना नोंदणी सर्वेक्षण हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे लोकसंख्येची रचना, वितरण आणि स्वरूप. रचना, वितरण आणि स्वरूप. वितरण म्हणजे जगात एखाद्या देशामध्ये काही ठिकाणी लोकसंख्या जास्त असते, काही ठिकाणी कमी असते, याला म्हणतो आपण वितरण. पूर्ण देशात कशी कशी ती लोकसंख्या विभागली गेलेली आहे. रचना म्हणजे काय, पुरुष किती स्त्री किती, म्हणजे याला म्हणतात लिंग रचना. नंतर लहान मुलं किती, काम करणारे लोक किती, वृद्ध लोक किती, याला म्हणतात वयोरचना. विवाहित किती, अविवाहित किती, याला म्हणतात वैवाहिक रचना. त्याच्यानंतर शेती खाणकाम करणारे किती, उद्योगधंद्यांमध्ये काम करणारे किती, डॉक्टर इंजिनियर सारखे सेवा करणारे किती, याला म्हणतात आर्थिक रचना. अशा रीतीने वेगवेगळ्या रचनेची माहिती, वितरणाची माहिती नमुना नोंदणी सर्वेक्षणातून मिळते. याची सुरुवात झाली ती 1960 पासून झाली. म्हणजे आपण बघितलं राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाची सुरुवात 1950 पासून झाली आणि नमुना नोंदणी सर्वेक्षणाची सुरुवात 1960 पासून झाली. देशातील सर्व राज्यातील लोकसंख्येची अतिशय विश्वसनीय माहिती उपलब्ध करून देणे हा याचा मुख्य उद्देश आहे नमुना नोंदणी सर्वेक्षणाचा. सुरुवातीला फक्त काही राज्यांमध्येच हे साधन वापरण्यात आलं. मात्र 1971 नंतर भारताच्या सगळ्या राज्यांमध्ये नमुना नोंदणी सर्वेक्षण हे सुरू झालेले आहे. या पद्धतीत काय काय माहिती गोळा केली जाते तर जन्म मृत्यूची नोंद केली जाते. त्याच्यानंतर निवडलेलं जे क्षेत्र असतं याच्यात पण जनगणनेसारखी सगळ्या देशात नाही होत माहिती का, काही क्षेत्र निवडलं जातं तिथं सर्वेक्षण करणारा जो माणूस असतो, सर्वेक्षण प्रतिनिधी म्हणतो आपण त्याला, तो जन्म मृत्यूची माहिती सतत गोळा करत असतो आणि त्याच्या वरचा जो अधिकारी असतो तो दर 6 महिन्याने त्या जन्म मृत्यूच्या आकडेवारीचं व्हेरिफिकेशन करतो, पडताळणी करतो आणि त्यांचे अहवाल हे देशाच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठवले जातात. तिथं माहिती सगळी देशातून आलेली एकत्र केली जाते, त्याच्यावरून टेबल वगैरे तयार केले जातात, त्याचे निष्कर्ष काढले जातात आणि नमुना नोंदणी सर्वेक्षण अहवालामध्ये तो प्रकाशित केला जातो. या अहवालामध्ये लोकसंख्येचे स्वरूप, जन्मदर, मृत्यूदर, वैद्यकीय सुविधा, वैवाहिक स्थिती या सगळ्या गोष्टींची नोंद असते आणि त्यामुळे सरकारला विकासाचे धोरण आखणे हे सोपे जात असते. ठीक आहे.